नमस्कार, स्वागत आहे तुमचे मराठी रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत कढई मशरूम। मशरूमचे बेनिफिट्स भरपूर आहेत, जसे की मशरूममध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फायबर्स आणि हाय क्वालिटीचे न्यूट्रिशन्स आढळतात। त्यामुळे मशरूमचे सेवन आपल्या आहारामध्ये नक्की असावे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात, सबस्क्राइब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपण इथे एक कढई गरम करून घेतली आहे, त्यात 2 चमचे मी तेल घातलं आहे आणि फोडणीसाठी जिरे ॲड केलेत। जिरे तडतडल्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घातला आहे आणि तो आपल्याला साधारण गोल्डन ब्राउन कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट करून टाकली आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता या ठिकाणी मी काही सुके मसाले ॲड करते, जसं की हळद, हिंग, लाल तिखट, धनेपूड। हे सर्व मसाले आपण परतून घेणार आहोत कांद्यासोबत। हे परतत असताना ते खाली करपू नये म्हणून मी इथे साधारण 2 चमचे पाणी ॲड करते आणि पाणी घालून हे मसाले परतून घेणार आहे। आता यामध्ये मी टोमॅटो प्युरी ॲड करते। साधारण 2 छोटे टोमॅटो इथं मी घेतले होते। व्यवस्थित ही प्युरी आणि हा जो कांदा परतलेला होता विथ मसाला हे सर्व परतून घेणार आहोत आणि 2 मिनिटं झाकून शिजवणार आहोत। पाहू शकता आपला जो मसाला आहे तो खूप छान असा शिजला आहे। आता यामध्ये आपण धुवून स्वच्छ कट करून घेतलेले मशरूम्स ॲड करणार आहोत। मशरूम्स ॲड केल्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आणि चवीनुसार मीठ ॲड करते। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मशरूम हे स्वतः पाणी सोडतं, त्यामुळे हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण फक्त याला झाकून ठेवायचं आहे। आणि 2 मिनिटांनंतर पाहू शकता मशरूम हे थोडेसे ओलसर दिसत आहेत, त्याला पाणी सुटलंय आणि हे आता शिजायला सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित हलवून मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी चिरलेला मोठा कांदा आणि सिमला मिर्च, कॅप्सिकम इथे ॲड करते आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। हा आपल्याला सर्व मसाला एकत्रित केल्यावरती परतून घ्यायचा आहे आणि पुन्हा मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफेवरती एक्स्ट्रा पाणी ॲड न करता शिजवून घेते। आता या ठिकाणी पाहू शकता आपलं जे कढई मशरूम आहे ते ऑलमोस्ट रेडी आहे। आता हे आपण थोडंसं टोमॅटो टाकून परतून घेणार आहोत। टोमॅटो इथे मी जे अख्खे टाकले आहे ते थोडेसे शेवटी टाकले आहे। त्याचं कारण म्हणजे कॅप्सिकम, कांदा आणि जे टोमॅटो आहे हे वेगवेगळं आपण पाहू शकतो त्या रेसिपीमध्ये। आता या ठिकाणी मी थोडंसं बटर ॲड केलं आहे। बटर टाकल्यामुळे ही जी कढई मशरूम आहे ती थोडीशी ग्लॉसी दिसते। चिरलेली कोथिंबीर वरून ॲड करूयात। ही आपली कढई मशरूम रेडी आहे। गरमागरम सर्व करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राइब करा मराठी रसोईला। आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा।